मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर फलटणमध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा त्याचबरोबरीने लोकार्पण सोहळा जो आहे तो आज फलटणमध्ये पार पडणार आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते फलटणमध्ये येत आहेत। खरं तर आपण पाहिलं की फलटणमध्ये एक डॉक्टरांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच त्याच पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते फलटण जिल्ह्याच्या दौऱ्यावरती फलटण तालुक्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यामुळेच एकंदरीतच मुख्यमंत्री फडणवीस आज काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय खरं तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती भव्य असा हा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरीनं भव्य पेंडॉल जो आहे वॉटरप्रूफ मंडप जो आहे तो देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आपण पाहतोय जवळपास मोठ्या प्रमाणात सर्व भाजपचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबरीनं बांधकाम कामगारांचा कृतज्ञता मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि या माध्यमातून मुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता ज्या आहेत या मेळाव्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येणार आहे। खरं तर फलटणमध्ये विविध विकास कामं जे आहेत ते गेल्या काही दिवसांमध्ये झालेले आहेत त्याचाच आज लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। खरं तर फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचं लोकार्पण देखील याच कार्यक्रमाच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते करणार आहेत। दुसरीकडे डॉक्टरांच्या आत्महत्येची घटना ताजी असल्यामुळे नक्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत काही भाष्य करता आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर या कार्यक्रमासाठी राज्यातील दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार आहेत, अनेक मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आजच्या या मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय भूमिका मांडत आहेत, कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर येऊन ठेवलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेवलेल्या, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय भूमिका मांडत आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विनोद हुंगनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।